पाटील नमस्कार. आपलं नाव सांगता येईल? पुंडलिक पांडुरंग बडक. पुंडलिक पांडुरंग बडक, गाव पळशी आणि तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. आजची तारीख माहिती आहे? 21/9/2025. 21/9/2025. मित्र, आपण वारंवार तारीख एवढ्यासाठीच घेतो की तुम्हाला नको वाटायला की हे रोजच व्हिडिओ शेअर करतं, मग मागचे शेअर करतं का काय, असं नको व्हायला. म्हणून आपण तारीख घेतो. तारीख घेण्याचा दुसरा उद्देश नाही. आणि या प्लॉटवरती मला वाटतं आपण दुसऱ्यांदा व्हिडिओ बनवतोय. वाटतं नाही, आपण बनवतोच आहे दुसऱ्यांदा. तर आपण तारीख आहे आपल्याकडे व्हिडिओ बनवण्याची. मला वाटतं 1 महिन्यापूर्वी आपण सडसाठी औषध दिलं होतं, बरोबर? 21 तारखेला आपण सडचं औषध दिलं होतं ऑगस्ट मध्ये. तुम्ही ते सोडलं कितीला होतं? 21ला सोडलं. आधी आणलेलं होतं 21ला सोडलं. 21ला सोडलं होतं आणि त्याच्यानंतर परत आपण 13 तारखेला सोडलं, बरोबर? तर आपली सड थांबली होती, बरोबर? हा. आणि आपण औषध जेव्हापासून आपण ह्या प्लॉटची मी ट्रीटमेंट करायला लागलो तेव्हापासून तुम्ही याला दिलेले खत कोणकोणते ते सांगू शकता शेतकऱ्यांना? नक्की दिले नाही? हे बघा, पहिले 9-24 आहे एक बॅग आणि 10-20 किलो 20-13 मिक्स केलं. 20-20-13 आणि 9-24 ची एक बॅग. त्याच्या व्यतिरिक्त काय होतं, एखाद्या वेळेस एखादे शेतकरी तुम्हाला विचारू शकतात, तुमच्यापर्यंत येऊ शकतात, बरोबर आहे की नाही? तसं घडायला नको. नाहीतर काय, तुम्ही आज व्हिडिओ मध्ये खोटं बोला, शेतकरी फसतील, आहे की नाही? तसं व्हायला नको, ते घडू देऊ नका. खोटं बोलायचा काही संबंधच नाही आपला, बरोबर? तर मित्र, तुम्ही प्लॉट बघू शकता. मित्र, पूर्ण आपला प्लॉट दाखवू शकतो एकदा व्हिडिओ मध्ये. मित्र हो, शेतकरी मित्र, तुम्ही प्लॉट बघून घ्या. प्लॉट किती सुंदर झालाय, कुठलेही खत नाही. फवारणी काय काय झाली आपली? 10-26 माहितीच नाही. कुठलाही वॉटर सोलेबल नाही, दुसरी काही ट्रीटमेंट नाही. अल्ट्रासीड ऑल क्रॉप सोडलं 2 वेळेस. एक वेळेस पिकअप आणि जादू, एवढाच खर्च आहे. याच्या पलीकडे दुसरा काही खर्च नाही, बरोबर? तर शेतकरी मित्र, तुम्ही बघू शकता की प्लॉटची कॅनोपी, प्लॉटची क्वालिटी, प्लॉटची सुंदरता, प्लॉटची डेव्हलपमेंट ही कशी झाली. इथे आपले शेतकरी मित्र आपल्याला सांगताय की त्यांनी काहीही नाही दिलं, पिकअप, जादू, ऑल क्रॉप अल्ट्रासीड वगळता. त्यांनी ऑल क्रॉप अल्ट्रासीड देण्याच्या अगोदर 9-24-24 एक बॅग आणि त्याच्यात 10-12 किलो 20-20-0-13 एवढंच खत दिलेलं आहे. त्याच्या पलीकडे कुठलेही खत नाही, कुठलीही औषधं नाही. आणि आपली फवारणी किती झाली सांगू शकता? समजा फवारणी झाला 5-7 म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत 5-7 फवारण्या झाल्या असतील. हेच मारलंय, कुठले औषधं मारले ते समजलं, पण आपण 5-6 फवारण्या मारल्या. 25% एक तुम्हाला मी हे दिलेलं आहे, तुम्हाला त्याला आपण थोडक्यात टॉनिक म्हणतो. ते टॉनिक दिलेलं आहे आणि ते तुम्ही प्रत्येक फवारणी घेत राहतात. शेतकरी मित्र, हे माझ्या गावचे नाही, माझ्या गावाच्या जवळचे नाहीये. हे यांची औषधं त्यांच्या एका ठरलेले कोणती दुकाने मलाही आयडिया नाही, त्या दुकानातून तुम्ही घेता आणि कुठूनही घेतात. मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मी फक्त सजेशन करतो आणि तेवढं तुम्ही आणताय औषधी. बाकी तुम्ही दुसरं काही करतही नाही. सेवा केंद्र त्याच्यातूनच घेतले. कोणते बुरशीनाशक झाले, फवारणी झाले, गावातून गेले. तुमच्याकडून जे 2-3 वेळेस, समजा 3 वेळेस, माझ्याकडून 3 वेळेस औषध घेतलं आणि बाकीचं फवारणीचे औषधं तुम्ही गावातून घेतले. मित्र, तुम्ही बघू शकता ह्या प्लॉटची क्वालिटी, ह्या प्लॉटची डेव्हलपमेंट. ह्या प्लॉट मध्ये तुम्ही स्वतः येऊन बघू शकता. हा प्लॉट माझ्या गावापासून खूप दूर आहे, की जिथं तुम्हाला असं वाटेल की नाही हे गावाच्या जवळचे व्हिडिओ बनवतात. मी गावाच्या जवळचे नाही, मी जिल्हा सोडूनही बनवतो, तालुका सोडून बनवतो, जिल्हा सोडून बनवतो आणि राज्य सोडूनही व्हिडिओ बनवतो. याच्यावरून तुम्हाला अंदाज होत असेल की मी फक्त छत्रपती संभाजीनगर मध्येच काम करत नाही. इव्हन मी बाजूला जालना जिल्हा आहे, जालना जिल्ह्यात नाही काम करत. मी साताऱ्यात पण जातो, मी वर्ध्याला पण जातो. मी वेळोवेळी सांगत आलो की मी गुलबर्गा, इंडी, बेलूर, तुमकूर असेल, म्हैसूर, बँगलोर सगळ्या ठिकाणी जातो. बऱ्याचदा शेतकऱ्यांना मी खर्च वाचवण्याचं सांगू लागलो, शेतकऱ्यांचा खर्च कमी कसा होईल हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. शेतकरी मित्र हो, मी एका व्हिडिओमध्ये बोललो होतो आणि त्या दिवशी मी पोट तिडकीनं बोललो होतो की तुम्ही प्लॉटमध्ये गेल्याच्या नंतरला प्लॉट तुम्हाला सांगतो की मला काय पाहिजे. हा प्लॉट आपल्याशी बोलतोय, हे झाडं आपल्याशी बोलताय की मला कशाची कमी. आज या झाडांमध्ये मला भाऊंनी एवढ्यासाठीच बोलवलं फक्त की काय कमी आहे आणि काय जास्त आहे त्यांच्या लक्षात येत नाहीये. त्यांचं वर्ष पहिलंच आहे
आल्या तर, हम्म. आणि त्यांच्या लक्षात येत नाही म्हणून त्यांनी मला एवढं दूरपर्यंत बोलवलं. आता संभाजीनगरहून मला इथं यायचं तर 70-80 किलोमीटर यायचं, 60 किलोमीटर 60 किलोमीटर 60 किलोमीटरवर मला यायचं हे. मग ते काय झालं, नवीन आता थोडी एका ठिकाणी पिवळं वाटली हा. तुम्हाला काय सोडा पण औषध हा. सोडून 4 तारखेला हा, बरोबर आहे? हा. तर आजची किती 21 तर त्याला ज्यादा 8 दिवस झाले बरोबर आहे? हा, तर बघा काय झालं काय नाही हा. बघा. तेवढ्यासाठी त्यांनी मला बोलवलंय, कारण त्यांच्या लक्षात येत नाही. आणि मी वेळोवेळी हेच सांगत आलो की तुम्ही कोणाला तरी जवळ करा की ज्याला आयडिया आहे त्यातली. जर तुम्हाला समजलं नाही तर, आता भाऊ याच्यात काहीही करत नाही, भाऊंनी कुठलंही आऊ थाकलं काहीच नाही, याला निंदणी नाही, खुरपणी नाही, कुठल्याही प्रकारची काही वेगळी ट्रीटमेंट केली नाही. मग याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या भाऊ, पुन्हा एकदा तुम्ही प्लॉट पूर्ण दाखवा. याच्यात थोडं गवत झालं तर आम्ही काय केलं बा लवकर हातानं हा, चिमटीने उपट गवत केलं. केलं. उपट गवत केलं, खुरपं लावलंच नाही. खुरपं कुठं लावलं नाही, आऊ थाकलं नाही. आता बरेच दिवस झाले हे याच्यात आऊ थाकत नाही, खुरपं नाही नाही. लावत नाही. मग प्लॉट मध्ये काही कमतरता जाणवते का? तुम्ही येऊन प्रत्यक्ष बघू शकता. शेतकरी मित्र, व्हिडिओ मध्ये तुम्हाला प्लॉट दिसेल, तो प्लॉट कडे बघून तुम्ही लक्षात घ्या की या प्लॉट मध्ये कुठली कमतरता जाणवते का. मग तुम्ही का आऊ थाकता, का खुरपणी करण्याचे वारंवार प्रयत्न करतात, का तुम्ही त्या प्लॉटला डिस्टर्ब करता. आता जर एवढा मोठा सुंदर प्लॉट असेल तर बाकी गोष्टी तुम्हाला करण्याची गरजच काय. आता भाऊ मला तुम्हीच बोलले, हा हे नाही म्हणताय तुम्ही म्हणताय मग माती लावू का. बरं, माती लावायची काय गरज आहे? नाही पण रिकाम बंद रिकामपणे म्हणून लावताय, पण माती लावण्याचे आपलं याच्यात काय आम्ही नवीन आहे ते काय म्हणतात, जितकी माती असली इतकं मला समजा बनतो बरोबर आहे? हम्म. त्याच्यामुळे आता लोक लावले माती हा. किंवा लावा का आता एक वेळेस लावली आम्ही ते ना पॉवर टिलर जोडून. भाऊ तुम्ही हे दाखवू शकता या बेडला माती किती, व्हिडिओ मध्ये दाखवू शकता. आता एवढी माती असताना अजून किती माती लावणार. शेतकरी मित्र हे बघू शकता तुम्ही, एवढी माती आहे. आणि हे बघा, मी तुमच्या समोरच, एक मिनिट भाऊ, मी तुमच्या समोरच पुन्हा एकदा भाऊ तुमची माफी मागून उपटतोय. हा, कारण आपण पहिल्यांदा एक वेळेस उपटलंय. शेतकरी मित्र हे बेड, हा बेड एवढा अजून बाकी आहे. एवढा माल यायला तुम्हाला किती वेळ जायचा आहे, किती वेळ जायचा. आणि हे बघा माल तुम्ही बघू शकता, आपण पूर्ण खोड उपटलं नाही. आता एवढा माल तयार व्हायचा आहे त्याला, आणि हे बघा याला जारवा वगैरे, याला किती वेळ जायचा आहे तुमचा माल बाहेर येण्यासाठी. मग आपण माती का लावतो हाकणार, काहीही गरज नसताना. म्हणून म्हणतो शेतकरी मित्र, कुठलीही गोष्ट करत असताना एखाद्या ज्या व्यक्तीला यातली आयडिया आहे त्याचा सल्ला घ्या आणि नंतरच करा. प्रत्येक जण तुम्हाला काही सांगणार आहे. कोणी शेतकरी म्हणतोय की माती लावा, कोणी म्हणतो खुरपणं झालंच पाहिजे. असली कुठलीही आवश्यकता नाही. शेतकरी मित्र काहीच केलेलं नाही, तरी प्लॉट आपला गावामध्ये टॉप करतोय. नाही ते उपटू आपण, त्याबद्दल काही शंका नाही. पण शेतकरी मित्र काही न करता जर प्लॉट एवढा डेव्हलप असेल तर का उद्योग करताय. आणि म्हणून सांगतोय, एखाद्या चांगल्या व्यक्तीचा सल्ला घेत चला. चांगल्या व्यक्तीकडूनच सल्ला घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की शेतामध्ये काय केल्यानं काय होतं. चालेल, धन्यवाद.